चहाचा कट्टा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं चहाचा कट्टा गजबजलेला. तर हे बघा चहाचा कट्टा, हे बघा चहाचा कट्टा सतत 30-35. चला 11 वाजलेले आहेत, गाडी फिरते प्रशासनाची. हे बघा 11 वाजता बरोबर गाव बंद. सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आदेश शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यानंतर जमावबंदीचे आदेश कायम आहेत. किती गावकऱ्यांनी नोंद घ्यावी. दुपारी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश शिथिल करण्यात आलेले आहे. 11 वाजेनंतर मंडळी, काही जसं की मी रात्री बोलल्याप्रमाणे एक 4 तास 6 तास प्रशासनाने यवतगाव उघडण्यास परवानगी दिलेली आहे. आणि आज सकाळी 6 ते 11 या वेळेत गाव ओपन झालं, बाजारपेठा उघडल्या सर्व. तर तब्बल 5 ते 6 दिवसांनी हा सगळं पाहायला मिळालं. आपण व्यवहार सगळे आज चालू झाले. ठीक आहे, काही 4-5 तास का होईना, पण थोडाफार किराणा भाजीपाला हे सगळं घेता तरी आलं लोकांना. कारण घरात अक्षरशः माचीस म्हणलं तरी तुम्हाला मिळत नाही, काडीपेटी सुद्धा मिळत नव्हती. तर कमीत कमी आज लोकांनी किराणा वगैरे भरवून थोडंसं तरकारी सामान हे सगळं घरी लोकांनी घेऊन गेलेले आहेत. म्हणजे घ्यायला खूप गर्दी मार्केटमध्ये दिसत आहे तुम्हाला. मी मार्केटची गर्दी पुढेही करेल. आणि पुढे सर्वप्रथम म्हणजे सगळे आज पूर्ण बाजारपेठ, सगळ्या दुकानदार, चहाच्या हॉटेल, सगळी तरकारी फुल गच्च भरलं. आणि बरोबर 11 वाजता बरोबर शिट्टी वाजली, पोलिसांची शिट्टी वाजली आणि अनाउन्समेंट झाली. अनाउन्समेंट झाल्यावरती लगेच कार्यक्रम सक्सेसफुल झाला. सगळीकडे जिकडे तिकडे अनाउन्समेंट व्हायला लागली आणि हे झालं. पण ठीक आहे, शिथिलता झाली 2-4 तास का होईना, पण गावकऱ्यांना तेवढाच आधार, तेवढंच काही ना काही खरेदी करायला भेटलं. त्यामुळे थोडेसे का होईना, पण आज गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य बघायला मिळालं. असं पण असं जरी 4 तास थोडा दिवस चालू राहिलं, नंतर होईल चालू 5-6 दिवसांनी. पण तोपर्यंत तरी सध्या कमीत कमी 4-5 तास रोजचं चालू राहिलं तरी बऱ्यापैकी कव्हर होतंय. आणि मार्केटचं दळणवळण थोडं त्यात चालू राहील बऱ्यापैकी. आता काही दुकानं आहेत तर ते काही सोन्याची दुकानं, सराफाची दुकानं असतील, ते काही आले गेले, त्यांनी उघडलंच नाही. पण काही दुकानं नुसते उघडून आपले बसले 2 तास की झालं, पडलं बंद. अशी परिस्थिती झालेली आहे सगळी. असं जे काय असेल ते. चला तुम्हाला मी आता मार्केटची परिस्थिती पुढची ओपन कसं झालं आणि कसं बंद झालं हेही दाखवतो ह्या ब्लॉगच्या माध्यमातून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. चल बघा पुढे. आज यवतगाव काही वेळासाठी उघडलेलं आहे. संचारबंदी थोडी शिथिलता दिलेली आहे. सकाळी 6 ते 11 या वेळामध्ये जे काही आपली अत्यावश्यक सेवा चालू आहे, सर्व दुकानं उघडलेत, सर्व बाजारपेठ खुल्ले झालेले आहे. रक्षाबंधन आले आता जवळ, रक्षाबंधन राख्या सुद्धा आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण गाव आज उघडलेलं आहे. फक्त 11 वाजेपर्यंत. आता काही दुकानं उघडली नाही तर 11 वाजेपर्यंत काय चालणार ना. तर सोन्याची दुकानं वगैरे अजून काही ते उघडलेले दिसत नाही आहेत. कारण 10-9:30ला येणार, 10-10:30 पर्यंत उघडायचं, खोलायचं, काय करायचं सगळं. अशी परिस्थिती आहे सध्या सगळी. असं तर रक्षाबंधन चालू आहे. चला आता हे बघा, तरकारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरकारी. हे रांग किती गडबड गर्दी चालू आहे बघा. आता 10 वाजले, आता बरोबर 11 वाजता तर बंद होईल सगळं. सर्व बाजारपेठा आता सगळ्या उघडलेल्या आहेत. तर नागरिकांच्या तर झटकीपट अत्यावश्यक किराणा असेल काय घेण्याचे, तर हे सगळं गडबड दिसून येत आहे मंडळी.
11 वाजता बघा बाजारपेठा सगळ्या ओपन झालेल्या आहेत. सगळीकडं किराणा दुकानात भयंकर गर्दी दिसत आहे. 11 वाजता बंद होणार आहे किराणा दुकान. स्टँड वरती अजून तरी काय मेन आता गर्दी नाहीये, कारण आता काय 11 वाजता 4 तासामध्ये माणसाचं आवरून उरकून यायलाच किती वेळ जातो. तर ते जरा थोडंसं हे भेळीचे दुकान वगैरे उघडले, काही दुकान बंद आहेत. 11 वाजता 6 ते 11 एवढं सकाळ सकाळ गावात येणं शक्य नाही. फक्त 11 वाजेपर्यंत गर्दी आहे. ही 11 वाजता बरोबर बंद दिसणार. आता बघा आता ह्या टायमिंगला कशी गर्दी आहे. बाजारपेठ दुकानदार सगळे उघडलेले आहेत आणि बरोबर 11 वाजता आता हे बंद होणार सर्व. बघा आता लोक थांबले आहेत. 11 वाजेपर्यंत शिथिलता दिलेली आहे पोलीस प्रशासनाने. चहाचा कट्टा हा 11 वाजलेले आहेत. बरोबर 6 ते 11 शिथिलता दिली होती. ते 11 वाजता सगळ्यांनी गावकरी बंद करायला चालू केलेलं आहे सगळं. ते सगळे मीडियावाले जिकडे तिकडे सगळे हे 11 वाजता सगळं बंद. वडलं खाली शटर. रिपोर्टिंग चालू आहे. प्रत्येक मीडियावाले सगळे जिकडे तिकडं शूटिंग चालू आहे सगळे. 11 वाजले. न्यूज 18. अकरा वाजले. 11 आवरावरे चालू झालेले आहे. बरोबर बंद झालं ना 11ला केलं बंद. ते काय 11 वाजता बंद. शिट्टी वाजली पोलिसांची. आमचे मित्र बघा ते तिकडे लोकशाहीला हे करतायत. सर्व मीडिया प्रत्येकाच्या दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. सर्व निजानंद जनरल स्टोअर्स. वाजले 11 वाजले. झालं बंद जेंट्स पार्लर. तरकारी सुद्धा बंद झालेली आहे. तरकारी झाली बंद. नागरिकांची धावपळ आवरावरीत. चला चला खाली घ्या खाली घ्या. पोलीस प्रशासनाकडून विनंती येत आहे खाली घ्या सर्वजण. बंद करा. बंद करा सर्वांनी. खाली शटर बंद करा सर्वांनी. रक्षाबंधनचा आवरावरी केलेली आहे. रक्षाबंधन झाला शुकशुकाट. 11 वाजले. शुकशुकाट झाला सगळा. कोणीही तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती.
जमावबंदी 11च्या नंतर लागू. चला, प्रशासनाकडनं विनंती करण्यात आहे, कोणाला थांबवू नका. बंद करण्यात आलेलं आहे. काही जणांना रात्री पण कायदेशीर कारवाई, म्हणजे रात्री काही लोकांना उचललं घेण्यात आहे. काल सकाळी दिवसभर, रात्री काय उचललं आहे त्यामध्ये काही बरेच लोक आहेत. काही लोकांना कोल्हापूरवरून उचललं, काही लोकांना येवत स्टेशन, म्हणजे काही लोकांना इकडून, काही लोकांना तिकडून. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळे टीम्स पोलीस प्रशासनाच्या तैनात आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे जे काही फरार आहेत, जवळपास 500 ते 600 जण फरार आहेत, ते त्यांना गाव प्रशासन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आता पुढे बघूया, पुढे काय कारवाई होते, काय नाही, कुठे काय होतंय पाहू आपण सर्वजण, आणि चॅनलवरती आपण आपल्या जाऊ. चला, सर्वांचं आता परिस्थिती भयंकर आहे. शिथिलता दिल्यामुळे थोडीशी जरा परिस्थिती होणार, थोडंसं नागरिकांचे हाल होणार आहेत, पण थोडी सवय लावूया. 4-5 दिवस सवय लावायला हरकत नाही.